कसल्याही परिस्थितीत शेवटचा भाविक जोपर्यंत रांगेमध्ये उभा आहे तोपर्यंत मंदिर बंद होणार नाही. असा गृहीत धर की आज एकादशी आहे आणि मी पूजा करतो, तुम्ही पूजा करतात, मी तिथं पूजेत बसलेलो आहे, किती वेळ लागतोय मला बघायचं. तुकाराम मुंढेंनी विठ्ठल मंदिर समिती आणि स्थानिकांनी कडाडून विरोध केल्यानंतरही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील VIP दर्शन बंद केलं. तर चला ऐकूया तो किस्सा आणि त्यामागच्या घडामोडी. पंढरपूर वारीबाबत आपण VIP दर्शन बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला, तर हे कसं काय जमवलं? जमवलं म्हणण्यामागचा अर्थ तुम्हाला समजू शकतो. मुळामध्ये मला वाटतं की आपण म्हणजे कुणी somebody कॅन बी जे विश्वास ठेवतो देवावरती, कुणी ठेवत नाही, तो भाग मी वेगळा करतो. परंतु ॲज अ परत गव्हर्नन्स किंवा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तिथं माझा जो रोल होता, तिथं माझा दुहेरी रोल होता. एक जिल्हाधिकारी म्हणून वारी अरेंज करणं आणि मला त्या काळात अध्यक्षपद मंदिराचं म्हणून दिलं होतं आणि म्हणून मंदिरामधलाही भाग, हे दोन्ही माझ्याकडे त्या काळात होते. बरोबर. आता जर आपण ईश्वर मानत असू तर ईश्वर मानत असताना मला त्याच्यासमोर कोणी VIP असेल असं मला वाटत. म्हणजे एक वेळ जर त्याला VIP मानलं, आपण त्यांना दुसरं कोणाला VIP मानण्याचं काही कारण नाही. मग अध्यक्ष असतील, नागरिक असतील किंवा कोणी असतील, पुजारी असतील, कोणी असेल. मुळामध्ये हा निर्णय मी घेतलेलाच नव्हता. हा शासनाचा निर्णय 2011ला झालेला होता. तो इम्प्लिमेंट केलेला गेला नव्हता, हा परत एक इश्यू आहे. आता इम्प्लिमेंट का केला गेला नाही, ज्यांचा त्यांचा प्रश्न, त्यावेळेस का नाही केला हा मंदिर समितीचा प्रश्न असेल, कारण तो शेवटी इम्प्लिमेंट मंदिर समितीला करायचा. परंतु याचा एक थोडा बॅकग्राऊंड आहे आणि बॅकग्राऊंड असं आहे की 2015ची जी वारी झाली त्यावेळेस हायकोर्टामध्ये काही रिट पिटिशन ऑलरेडी झालेल्या होत्या. बरं. आणि त्या रिट पिटिशनमध्ये क्लेनलीनेसच्या बाबतीत आणि हायजीनच्या बाबतीत रिट पिटिशन होती आणि ती ओरिजिनल सुरू झाली होती मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगपासून. आणि मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग हे 2014मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बाय ॲक्ट बॅन केलेलं आहे की इट्स नॉट अलाउड ॲट ऑल. आणि ज्यावेळेस वारी होते तिथे सर्वसाधारणपणे एक 14-15 लाख भाविक एक 2-3 दिवसामध्ये येतात. पंढरपूर शहर हे सर्वसाधारणपणे 3 लाख लोकवस्ती शहर, नगरपालिका म्हणून त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे. परंतु त्या इव्हेंटसाठी एक 15 लाखाच्या आसपास नागरिक येत असतात. नॉट ओन्ली फ्रॉम महाराष्ट्र पण अक्रॉस इंडिया येतात. तमिळनाडूमधले येतात, आंध्रमध्ये. मला त्यावेळेस मी वारी कॉन्टॅक्ट केली त्यावेळेस लक्षात आलं की तमिळनाडूमधून सुद्धा इथं वारकरी येतात, खूप मोठ्या प्रमाणात येतात. तर जी रिट पिटिशन होती त्याच्यामध्ये हायकोर्टाच्या डिरेक्टिव्ह होत्या की ओपन डेफिकेशन होता कामा नये. अच्छा. दुसरी एक डिरेक्टिव्ह होती की गोदावरी नदीच्या म्हणजे आपल्या नदीच्या पात्रामध्ये कोणीही वारकरी तिथं थांबणार नाही, झोपणार नाही, टेंट टाकणार नाही किंवा तिथं पूजा करणार नाही पात्रामध्ये, कारण त्याच्यामुळं पोल्युशन होते. ह्या 2 डिरेक्टिव्ह होत्या आणि याच्यापैकी एका डिरेक्टिव्हवरती पर्टिक्युलरली, ह्या दुसऱ्या डिरेक्टिव्हवरती वारकऱ्यामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला होता की आम्ही पात्रात नाही राहायचं म्हणजे आमची वारीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात वाद चालू होता. रिट पिटिशन शासनावर स्तरावरती चर्चा चालू होती, हायकोर्टाचे ऑर्डर होते आणि म्हणून ती वारी कशी होईल याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा चालू असताना जून एंडला माझ्याकडे चार्ज आला मंदिर समितीच्या चेअरपर्सनचा आणि जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात का 2ऱ्या आठवड्यात वारी होते. आणि म्हणून त्या दृष्टीने मी इंटरनल पार्ट ऑफ मंदिर समिती अध्यक्ष म्हणून त्याच्याकडे बघायला गेलो. वास्तविक पाहता मी ज्यावेळेस जिल्हाधिकारी म्हणून गेलो त्यावेळेस मंदिरामध्ये हे चेअरमन आल्यानंतर पहिल्या वेळेस गेलो. बरं. आणि मग तिथं आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं की आता वारीची तयारी करायची. तर मी जनरली विचारलं की सर्वसाधारणपणे मंदिर किती वेळ उभं असतं, उघडं चालू असतं, कधी उघडतं, किती वाजता बंद होतं, त्याची स्वच्छतेची परिस्थिती काय आहे. मला असं सांगण्यात आलं की रात्री 11 वाजता मंदिर बंद केलं जातं. मला 11च हा टाईम का, त्याला किती कारण लॉजिक असेल. मला असं सांगण्यात आलं की जी देवता आहे त्यांना विश्रांती घ्यायची असते म्हणून 11 वाजता आम्ही बंद करतो आणि सकाळी 4-4:30ला ज्या वेळ आहे त्यावेळेस उघडतो, पूजा करतो आणि मग लोकांसाठी दर्शन चालू करतो. म्हटलं मग असं लाईनमध्ये 11 वाजता समजा एक 10-12-5 लोक जर लाईनमध्ये असतील त्यांना दर्शन घ्यायचं, त्यांचं काय करतात, त्यांना थांबावं लागतं. दुसऱ्या दिवशी सकाळी येतात, नाही ते जातात. मग मी त्यांना काउंटर प्रश्न केला, का हो म्हणलं आपण ज्याला प्रभू मानता
ज्याला आपण हायेस्ट मानतो की आपला विश्वास आहे, त्यांचे भाविक आहेत ते अनेक कुठून तरी खेड्यातून शहरातून कोणत्या तरी याच्यावर येत असतील. त्याचा नंबर रात्री 11 वाजता लागतो म्हणून त्याला रात्रभर थांबावं लागतं किंवा वापस जावं लागतं. ज्यांना विश्रांती घ्यायची असं तुम्ही म्हणता, त्यांनी हे तुम्हाला सांगितलं की तुमच्या मनाचं करताय तुम्ही. कारण तुमच्या दर्शनासाठी जर कुणी आला असेल तर ते असं म्हणणार नाही किंवा आता मी थकलो उद्या दर्शन घ्या, असं तर काही म्हणणार नाहीत. म्हणलं ते माझा जर विश्वास त्यांच्यावरती असेल तर मला थांब नाही म्हणणार. येस तू आलास, भेट, तुझी चांगलं काय कुशल मी विचारणार आणि मग जा. त्यासाठी मला रात्रभर थांबवण्याची गरज वाटणार नाही. आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे 24 तास मंदिर उघडं राहिलं पाहिजे. तर ही चर्चा झाली. आज संध्याकाळी बाहेर चर्चा गेली, ऑब्व्हियसली अपेक्षित होतं, आणि विरोध सुरू झाला. इथली जी संस्कृती आहे, मंदिर समितीची संस्कृती, ही पूर्ण चुकीच्या पद्धतीने चालवत आहे. यांना कोणते नियम माहीत नाहीत, हे माहीत नाही, इथल्या जे काही ट्रेडिशन्स आहेत त्या माहीत नाहीत. याच्यावरती चर्चा सुरू झाल्यानंतर परत आम्ही बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं कसल्याही परिस्थितीत शेवटचा भावी जोपर्यंत रांगेमध्ये उभा आहे तोपर्यंत मंदिर बंद होणार नाही. जेणेकरून आज रात्री 11 वाजता कुणी नसेल तर बंद करा, मला अडचण नाही. पण तिथं जर 200 असतील तर शेवटचा भाविक दर्शन घेईल, त्याच वेळेस मंदिर दरवाजा बंद होतील. कारण भाविकांसाठी मंदिर आहे, त्यांच्यासाठीच हा विठ्ठल आपण ज्यांच्या बाबतीत बोलतो ते इथं आहेत, त्यांच्या दर्शनासाठी येतात. आणि ही प्रोसेस सुरू जशी झाली, जशी यात्रा यायला लागली, या यात्रेचं ज्यावेळेस मी नियोजन केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ज्या दिवशी आषाढी यात्रा असते, एकादशी, त्या दिवशी सर्वसाधारणपणे 2 ते 3 लक्ष नागरिकांची, भाविकांची तिथं रांग लागलेली असते दर्शन घेण्यासाठी. आणि तिथं 3 प्रकारचे दर्शन असतात. मलाही त्यावेळेस ते कळलं, त्याच्या अगोदर माहीत नव्हतं. एक, कळस दर्शन घेतात, कुणी येतात, चंद्रभागेत आंघोळ करतात, कळसाकडे बघतात, निघून जातात, कारण रांग खूप मोठी असते. दुसरं मुखदर्शन असतं, म्हणजे मंदिरात येतात, बाहेरून दर्शन घेतात, दिसलं आणि जातात. आणि तिसरं पददर्शन, ॲक्च्युली टच करणे हा प्रकार असतो, तो होतो. त्या टच करण्यासाठी सर्वसाधारणपणे 2 ते 3 लक्ष भाविक हे नांगेमध्ये उभे असतात, जे की 3-3, 4-4 आठवडे पायी वारी करत आलेले असतात. आणि ते परत येतं 28 तास ऑलमोस्ट कोणतंही पाणी न पिता, कोणताही उपवास न सोडता रांगेत असतात दर्शन घ्यायचं म्हणून. आणि त्याला 28 तास ते 35 तास लागतात. म्हणजे एवढा वेळ का लागतो याचा ज्यावेळेस मी अभ्यास केला त्यावेळेस मग सांगितलं की रात्री 12 वाजता मंदिर बंद होतं, पहिले साफसफाई होते, मग पूजा केली जाते, मग मंदिर समितीच्या अध्यक्षाची एक पूजा, त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुसरी पूजा, आणि त्यानंतर पब्लिकला ओपन केलं जातं. यासाठी 4 ते 4.5 ते 5 तास लागतात. आणि हे केलं असताना म्हटलं 4 ते 4 का लागतात? नाही, हे 2 पूजा असतात. मग 2 पूजा वेगळ्या असतात का एकच असतात? नाही, पूजा एकच असते, पण 2 व्यक्तीमार्फत वेगळी केली जाते. मंदिर समितीमार्फत एक, महाराष्ट्र राज्यामार्फत दुसरी. मला असं का होऊ शकत नाही की 2 एकत्र होऊ शकतात? म्हणजे मंदिर समिती आणि महाराष्ट्र राज्यामार्फत एकच का होऊ शकत नाही? तर तत्कालीन मुख्यमंत्र्याबरोबर मी चर्चा केली, त्यांनी मला या बाबतीत होकार पण दिला, आपण एकत्र करूयात, काही हरकत नाही. याच्यामुळे जर वेळ वाचत असेल आणि लोक म्हणजे जे भाविक आहेत त्यांना खरोखर जर दर्शन लवकर भेटत असेल त्याचं वावग काय नाही. विलासराव होते, नाही, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्या काळातली गोष्ट. परंतु त्यांना पण नंतर विरोध झाला आणि म्हणून तो त्या पद्धतीचं करण्याचा आम्हाला विषय टाळावा लागला. परंतु त्याच्या माध्यमातून मी पूर्ण उन्मुख केलं की ठीक आहे, आपला हा टाईम गॅप कसा रिड्यूस करता येईल, की 12 ते 5 हे 5 तासाचा रिड्यूस करता येईल का. आणि म्हणून मी पुजाराला समोर बसवलं आणि ॲक्च्युली रिहर्सल घ्यावं लागले की आता मी असा गृहीत धर की आज एकादशी आहे आणि मी पूजा करतो, मी पूजा करतात, मी तिथं पूजेत बसलेलो आहे, किती वेळ लागतोय मला बघायचं. तो घाबरला, नाही साहेब मी घाबरतोय. म्हणजे एकादशी दिवशी मीच राहणार आहे, त्या दिवशी तुला घाबरायचं, आत्ता घाबरणे का, तयारी करून घेऊ उलट कमी घाबरण्याची. वा. तर लिटरली मी 3 वेळेस रिहर्सल घेतली. आता 3 वेळेस रिहर्सल घेतल्यानंतर लक्षात आलं की पूजेला लागतं फक्त 45 मिनिट्स. नाही म्हणजे साहेब आणखी ते पानं उठल्याला मग ॲक्च्युली आपण तिथं करूयात ना, मंदिरात जाऊ, आपण तिथं पूजा करू, ॲक्च्युली करू, काही अडचण नाही. म्हटलं 45 मिनिट्स 50 मिनिटं लागतील, 55 लागतील, पण तुम्ही एका तासाचे 2 तास नाही करू शकत. आणि मग मी प्लॅनिंग केलं की 12 वाजता बंद केल्यानंतर 15 मिनिटं साफसफाई, 15 मिनिटांनंतर पहिली एक छोटीशी काहीतरी पूजा असते ती 15 मिनिटं, आणि 12:45 ॲक्च्युली पूजा चालू होईल, जी अध्यक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून मी माझ्यामार्फत ती 1:30 संपवायची. 1:30 ही विठ्ठलांची पूजा संपल्यानंतर रुक्मिणी मंदिरात असते,
मग तिथून ते रुक्मिणी मंदिरात जायचं, तिथली पूजा संपवायची. जसंच मी विठ्ठल यांची पूजा संपवेल आणि रुक्मिणी मंदिरात जाईल, त्या मोमेंटला मान्य मुख्यमंत्री येतील आणि विठ्ठल मंदिराची पूजा करतील, विठ्ठलांची पूजा करतील. त्यांची संपेपर्यंत माझी रुक्मिणी मंदिरामधली पूजा संपेल, ते रुक्मिणी मंदिरात जातील आणि जसे माननीय मुख्यमंत्री रुक्मिणी मंदिरात जातील त्या मोमेंटला पब्लिकचं दर्शन चालू होईल असं मी प्लॅनिंग केलं आणि 2:30 वाजता हे दर्शन चालू होईल असे नियोजन केलं, जेणेकरून 4:30 ते 2:30 म्हणजे जो 2 तासाचा वेळ इथं वाचेल. आणि 2 तासाचा वेळ का वाचेल ह्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की हे ॲक्च्युअली प्लॅनिंग केल्यानंतर इम्प्लिमेंट केलं गेलं. ॲक्च्युअली दर्शन 2:30 वाजता सुरू झालं. मुख्यमंत्री महोदय जसे 2:30 वाजता इकडे आले, त्याच्यानंतर 2:15ला तिकडचंही संपलं. मग त्यांचा सत्कार वगैरे सोहळा असतो तो केला. जे भाविक ॲक्च्युली 28 तास लागायचे आमच्या असं लक्षात आलं त्यावेळेस की आम्ही 14 ते 16 तासामध्ये दर्शन देऊ शकलो. आता हा एवढा म्हणून तुम्ही 2-4 तासासाठी काय फरक पडला, हा कदाचित साहजिक प्रश्न असेल. कदाचित आपल्याला माहीत नसेल हे पददर्शन ज्याला म्हणतो, त्यासाठी एका भाविकाला वेळ किती भेटतो माहिती आहे? अर्धा मिनिट, 0.15 सेकंड्स. असं टच 0.15 सेकंड्स, जस्ट टच गो टच गो टच गो. जो व्यक्ती जो भाविक 3 ते 4 आठवडे चालत आलाय तो परत 28 तास उभा राहतो फक्त 15 सेकंदासाठी. 15 सेकंद आहे, 0.15 म्हणजे सेकंद आहे. याच्यामध्ये आपण जर बघतो तेवढ्यासाठी मग VIP कोण झाला? तो भाविक झाला का दुसरं कोण झालं? माझ्या दृष्टिकोनातून ते VIP होते. आणि म्हणून मी असा निर्णय घेतला होता की जोपर्यंत पूजा चालू तोपर्यंत कुणालाही जे अधिकारी असतील पदाधिकारी असतील त्यांचे कुणी त्यांना दर्शन घ्यायला मला अडचण नाही. पण ज्या मोमेंटला आपली दर्शन रांग चालू होईल त्यानंतर मी कुणालाही ते इंटरप्ट करणार नाही. कारण इंटरप्ट केली की 1 मिनिटासाठी इंटरप्ट केल्याचा परिणाम इकडं 15 ते 20 मिनिटासाठी होतो. बरोबर. आणि म्हणून ती जी रांग लागते जो भाविक आहे त्याला मला हर्ट करायचं नाही. कारण मंदिर आणि विठ्ठल सर्वांसाठी सारखेच आहेत. मग ही डिस्क्रिमिनेशन का या अँगलमधून घेतला. त्याच्यामुळे VIP दर्शन मी बंद नाही केलं. ॲक्च्युअली माझ्या दृष्टिकोनातून जो भाविक आहे त्याला ॲक्च्युअली दर्शन देण्यासाठी मी प्रयत्न केला. तुम्ही एवढ्या ठाम निर्णय घेणारे आणि या सगळ्याकडे काय प्रामाणिकपणाने तुम्ही विचार केला आहे याचा मलाही पूर्ण अंदाज आहे. म्हणून तुम्हाला विचारू इच्छितो की याच्यामध्ये हे जे राजकीय नेते मुख्यमंत्री अमकं तमकं या सगळ्यांपेक्षा, कारण मी काही मुख्यमंत्र्यांबरोबर जाऊन त्या सगळ्याची नोंदणी केलेली म्हणून विचारतो, या सगळ्यापेक्षा तिथले वर्षानुवर्ष आपली दादागिरी चालू राहावी म्हणून करणारे तिथले पुजारी हे जास्त या बाबतीत दोषी आहेत असं वाटतं. स्टेक होल्डर्स बेसिकली सस्टेनेबिलिटी आणायची असेल तर स्टेक होल्डर. आता मंदिर समिती एक स्टेक होल्डर आहे, पुजारी दुसरे स्टेक होल्डर आहेत, भाविक तिसरे स्टेक होल्डर आहेत, तिथले नागरिक चौथे स्टेक होल्डर्स आहेत, आजूबाजूला जे मंदिराच्या होती व्यावसायिक आहेत ते सुद्धा एक स्टेक होल्डर आहेत. आता प्रत्येकाचे स्टेक्स वेगवेगळे आहेत आणि युनिफॉर्म स्टेक होल्डर्स असते तर एकच स्टेक होल्डर राहिला, तसं होत नाही. मग प्रत्येकाचे स्टेक्स हे डेफिनेटली आहेत आणि ते पाळले गेले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. परंतु ॲट व्हॉट कॉस्ट? तर जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो अचीव्ह करण्यासाठी पाहिजे. आणि म्हणून हे करत असताना आमच्या लक्षात आलं की ज्यावेळेस 11 वाजता दर्शन रात्री बंद व्हायचं त्याच्या पाठीमागचं फक्त 11 वाजता रेस्ट आहे एवढंच कारण नव्हतं, तर इकॉनॉमी हे एक सुद्धा कारण आहे. तिथली अर्थव्यवस्था सुद्धा एक कारण आहे. पैसे घेतलेच जात होते. कारण रात्री 11 वाजता ज्यावेळेस मला थांबायची वेळ येते तर मला कुठेतरी थांबावं लागेल, कुठेतरी झोपावं लागेल. त्याच्यासाठी तिथे लॉजिंगच्या तेवढ्या व्यवस्था नव्हत्या. आणि म्हणून कुणी बऱ्याच वेळेस आपण जर गेलं तर कुणाकडे तरी राहतो, यांच्याकडे राहतो, त्यांच्याकडे राहतो. आपल्याला वाटतं ते फ्रीमध्ये देतात, तसं होत नाही. माझ्या लक्षात आलं की तिथं रात्रीचे 200, 300, 500 रुपये घेतले जातात आणि दिस वॉज इकॉनॉमी. आणि दिस वॉज इन्फॉर्मल इकॉनॉमी. फक्त तिथे राहण्यापुरते द्यायच्या पैशापुरती नसून थेट पैसे तुम्हाला आधी घुसवण्याकरताही दिले जातात. जी VIP जो इश्यू आहे रांगमध्ये की मध्येच रांगामध्ये घुसवण्यासाठी वेगळे, तर त्यासाठी मी वेगळी व्यवस्था केली होती. म्हणून VIP रांगेमध्ये घुसवण्यासाठी की तिथं जे कोणती व्यवस्था असेल त्याच्यातून मध्ये यायचं, याच्यामधून घुसायचं, मध्येच दर्शन घ्यायचं हे पूर्णपणे बंद झालं. फक्त VIP म्हणून नव्हतं ते. तर बेसिकली लाईनमध्ये येऊनच दर्शन घ्या हा जो नियम आहे तो लावल्यामुळं बाकीच्या गोष्टी बंद झाल्या. तर ही पॅरलल जी सिस्टम आहे जी ॲक्च्युली. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.